नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तहसीलदार नितीन कुमार देवरे ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं हार्दिक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांचे जे प्रश्न आहेत तर ते मी बघत असतो आणि त्या प्रश्नांवर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला उत्तर देत असतो किंवा त्याच्यावर सोल्युशन मी सांगत असतो। आता गेल्या 2-3 महिन्यापासून मी एक प्रश्न सातत्याने त्या ठिकाणी बघतो आहे, ते म्हणजे की सर माझ्या नावामध्ये त्या ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक आहे किंवा सर माझं आडनाव असं असं आहे परंतु 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटवर असं आलेलं आहे। समजा जर पाटील असेल तर एखाद्याचं मोरे झालेलं असेल किंवा मोरे असेल तर पाटील झालं असेल। अजून बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना नॉन क्रिमिलियर बाबत, कास्ट सर्टिफिकेट असेल त्याबाबत किंवा सेतू कार्यालयातून, तहसील कार्यालयातून जे काही डॉक्युमेंट मिळतात त्याच्यात उत्पन्नाचा दाखला असेल, EWS असेल, त्याच्यानंतर डोमिसाईल असेल, नॅशनॅलिटी वगैरे असे जे काही डॉक्युमेंट त्या ठिकाणी दिले जात असतात तर त्या डॉक्युमेंटविषयी बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांना आहेत आणि हे प्रश्न जर या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व झाले नाहीत तर निश्चितपणे मित्रांनो, मी जे तुम्हाला गेल्या बऱ्याच वर्षापासून मार्गदर्शन करत आहे तर ते काही फलश्रुत होणार नाही किंवा ते काही योग्य होणार नाही असं माझ्या मनाला वाटलं, त्यामुळे मी आजचा हा व्हिडिओ बनवत आहे। या व्हिडिओमध्ये बेसिकली मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मग त्या ठिकाणी तुम्ही MPSC साठी तयारी करत असाल, PSI STI साठी तयारी करत असाल किंवा सरळ सेवा गट क असेल किंवा गट ड असेल, या सर्व सरळ सेवा परीक्षांमध्ये किंवा MPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हा अतिशय महत्त्वाचा असा टप्पा असतो। या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये मित्रांनो त्या ठिकाणी कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी घेऊन जाणं गरजेचं आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे हे सुद्धा मी सांगणार आहे। त्याचबरोबर बऱ्याचशा डॉक्युमेंट्समध्ये अडचणी येत असतात, कधीकधी त्याची समजा आता नॉन क्रिमिलियर आहे तर ते दरवर्षी रिन्यू करावं लागत असतं किंवा बरेचसे डॉक्युमेंट्स असे आहेत की ज्यांना रिन्युएशनची गरज नाही, तरी देखील बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांमध्ये तो गैरसमज असतो की रिन्यू करावं लागतं वगैरे। हे संपूर्ण मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कदाचित व्हिडिओ लेंदी होऊ शकतो परंतु मित्रांनो अतिशय सविस्तर असं मार्गदर्शन मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे नक्की आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना ह्या व्हिडिओचा फायदा झाला पाहिजे। आणि नक्की मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असतील तर व्हिडिओ नंतर कमेंट जरूर करा आणि शेवटपर्यंत आपला व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सगळं प्रत्येक डॉक्युमेंटविषयी योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे। आता विद्यार्थी मित्रांनो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या ठिकाणी यापूर्वीच्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये मी सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी तुमची फाईल तयार ठेवणं फार फार महत्त्वाचं आहे। मग या फाईलमध्ये त्या ठिकाणी सगळ्यात बेसिक डॉक्युमेंट जर असेल तर ते म्हणजे तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट आहे। मग लिव्हिंग सर्टिफिकेट जर तुम्ही नुकतीच त्या ठिकाणी पदवी पूर्ण केलेली असेल तर त्या कॉलेजचं लिव्हिंग सर्टिफिकेट गरजेचं आहे किंवा त्या ठिकाणी जर पोस्ट ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी तुमचं सुरू असेल आणि ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे, मग ते लिव्हिंग सर्टिफिकेट तर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या कॉलेजला असेल तर त्या कॉलेजचं मात्र त्या ठिकाणी एक तर बोनाफाईड सर्टिफिकेट असेल किंवा जे काही सर्टिफिकेट त्या कॉलेजमार्फत मिळेल तर ते तुमचं रेडी असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर जर आपल्याकडे 4वी, 7वी किंवा 10वीची लिव्हिंग सर्टिफिकेट असेल तर ते सुद्धा असलं तर खूप चांगली गोष्ट आहे। त्यानंतर सेकंड थिंग जी महत्त्वाची आहे ते म्हणजे तुमचं मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, म्हणजे जे 10वी बोर्ड सर्टिफिकेट आपण म्हणतो SSCचं, तर ते सुद्धा आपल्याकडे असणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये बेसिकली मित्रांनो 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेटमध्ये जन्मतारीख मेन्शन असते, त्यामुळे जर इतर डॉक्युमेंटमध्ये थोडाफार फरक असेल तर त्या ठिकाणी 10वी बोर्ड सर्टिफिकेटवरची जन्मतारीख कन्सिडर केली जात असते
आणि त्या ठिकाणी तुम्हाला फायदा होत असतो, म्हणजे काही अडचण येत नाही. बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असतो की सर माझ्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर माझी जन्मतारीख समजा 14/9/1990 आहे आणि बोर्ड सर्टिफिकेट असेल किंवा नंतरच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवर बऱ्याच वेळेला जन्मतारीखसुद्धा बदलून जात असते, चेंज होत असते. नजरचुकीने जे भरणारे असतात त्यांच्याकडून कमी जास्त वर्ष टाकलं जात असतं, तारीख चुकवली जात असते. मग अशा वेळी काय केलं पाहिजे असा प्रश्न बऱ्याच विद्यार्थ्यांचा आहे. बऱ्याच वेळा लिव्हिंग सर्टिफिकेटमध्ये नाव जे आहे तर नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल असतो. आता नितीन असेल तर बरेच लोक NITIN लिहितात. बऱ्याच वेळेला लिहिण्याच्या वेळेस नजरचुकीने NITEEN तो त्याच्या क्षमतेनुसार, बौद्धिक क्षमतेनुसार जो लिपिक लिहिणारा असतो किंवा जो कोणी व्यक्ती असतो तर त्याला ज्या पद्धतीने ते ग्रास्पिंग झालेलं असतं किंवा ते व्याकरण जसा तो शिकलेला असतो त्या पद्धतीने थोड्याफार नजरचुकीने म्हणा किंवा लेखन प्रमाद दुरुस्तीसुद्धा एक प्रकार आहे. तर त्याच्यामध्ये ती दुरुस्ती त्या ठिकाणी नजरचुकीने होते किंवा चूक होते. तर अशा वेळी काय केलं पाहिजे? मग बऱ्याच वेळेला मित्रांनो, जर तुम्हाला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बेसिक कन्फ्युजन हे असतं की माझ्या याच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं व्हायचं, देवरे माझं स्पेलिंग जे आहे ते DEORE असं आहे, बऱ्याच वेळेला DEVRE असं सुद्धा बरेच लोक लिहित असतात. तर अशा वेळी काय केलं पाहिजे मित्रांनो? तर सगळ्यात चांगलं सोल्युशन जे आहे, जर तुम्हाला शंकाच वाटत असेल की माझ्या जन्माच्या नोंदीमध्ये चूक आहे किंवा माझ्या नावामध्ये बदल आहे, माझ्या वडिलांच्या नावामध्ये एक A लागून गेलेला आहे अतिरिक्त, किंवा बऱ्याच लोकांच्या याच्यात वसंतराव असतं, रावचं स्पेलिंग बरेच जण चुकवतात, RAO असतं राव, म्हणजे हे महत्त्वाचं आहे, पण काही RAV लिहितात वगैरे. अशा बेसिक ज्या चुका आहेत तर त्यांच्यासाठी सगळ्यात चांगलं सोल्युशन म्हणजे राजपत्र त्या ठिकाणी तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. हे राजपत्र मित्रांनो असं डॉक्युमेंट आहे जे तुम्हाला म्हणजे जन्मभर पुरतं. एकदा तुम्ही तुमच्या नावात बदल असेल किंवा त्या ठिकाणी पत्ता बदल असतो बऱ्याचशा डॉक्युमेंट्सवर, बऱ्याच वेळेला जन्माच्या नोंदीमध्ये त्या ठिकाणी बदल होत असतो, तर त्या ठिकाणी आपण राजपत्र करून घेणं फार फार गरजेचं आहे. वय, धर्म, जात, नाव या इत्यादी गोष्टींसाठी राजपत्र उपयुक्त आहे. राजपत्रासाठी तुम्ही गुगलमध्ये जरी सर्च केलं की गॅझेट चेंज इन द नेम इन गॅझेट असं जरी गुगलमध्ये टाकलं तरी ती वेबसाईट आहे महाराष्ट्र शासनाची. त्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण राजपत्रासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशनही करू शकतो आणि त्या ठिकाणी ऑनलाईन फी भरून त्या ठिकाणी आपण ते प्राप्तही करून घेऊ शकतो. त्याला काही नाही मित्रांनो, जवळपास महिन्याभराच्या अवधीमध्ये राजपत्र जे पब्लिश होत असतं तर त्याच्यामध्ये ते तात्काळ होऊन जात असतं. त्यामुळे आपल्याला शंका वाटत असेल, आपण MPSC करणारे स्टुडंट असाल, आपण स्पर्धा परीक्षा करणारे स्टुडंट असाल, तर राजपत्राचं सोल्युशन हे आत्ताच तयार करून ठेवा, जेणेकरून भविष्यामध्ये कोणत्याही भरतीत अडचण यायला नको. किंबहुना एखाद्या वेळेस वारस नोंदी असतात, एखाद्या वेळेस 7/12 नोंदीवर आपल्या नावाची नोंद करायची असते, 7/12वर नावाची नोंद फेरफार घ्यायचा असतो, तर अशा वेळेससुद्धा राजपत्र हे महत्त्वाचं असतं. त्यामुळे राजपत्र बेसिकली करून घ्या. नंतर 12वीसुद्धा बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला ठेवा. 10वी सर्टिफिकेटबाबत मी सांगितलेलं आहे, LC झालेलं आहे. 12वी बोर्ड सर्टिफिकेट ठेवा. गुणपत्रकसुद्धा असलं तर चांगलीच गोष्ट आहे. ग्रॅज्युएशनचं सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण मित्रांनो जेव्हा MPSC स्टुडंट हा ग्रॅज्युएट होत असतो, पदवीधरच व्यक्ती त्या ठिकाणी पात्र असतो MPSCला, तर त्या ठिकाणी ग्रॅज्युएशनचं जे ग्रॅज्युएशनचं जे डिग्री सर्टिफिकेट आहे, म्हणजे पदवीदान समारंभ जो घेतला जातो तर त्याच्यामध्ये जी डिग्री मिळत असते विद्यापीठाची, तर ते महत्त्वाचं सर्टिफिकेट आहे. बरेच लोक मग प्रश्न विचारतात, सर माझ्याकडे तर 3ऱ्या वर्षाचं गुणपत्रक आहे, त्या ठिकाणी मला कॉन्व्होकेशनमध्ये किंवा पदवीदान समारंभामध्ये डिग्री सर्टिफिकेटच मिळालेलं नाही. किंवा बरेच लोक म्हणतात की सर माझ्याकडे 1st, 2nd, 3rd इयरपर्यंतच त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स आहेत वगैरे. या पद्धतीचे जे प्रश्न आहेत तर त्याच्यासाठी महत्त्वाचं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे डिग्री सर्टिफिकेट आहे. बऱ्याच वेळेला आपण कॉन्व्होकेशन अटेंड करू शकत नाही, पदवीदान समारंभाला जाऊ शकत नाही, बऱ्याच वेळेला काहीतरी अडचणीमुळे आपण ते ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेट मागवून घेता येत नाही. तर अशा वेळी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण MPSC करत आहोत, स्पर्धा परीक्षा करत आहोत, डिग्री सर्टिफिकेट तर बेसिक डॉक्युमेंट आहे. तर अशा वेळी तुम्ही विद्यापीठामध्ये किंवा संबंधित कॉलेजला
ज्या ठिकाणाहून तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे तर या संबंधित कॉलेजला तुम्ही त्या ठिकाणी संपर्क करणं गरजेचं आहे आणि स्वतः जाऊन या, स्वतः जाऊन त्या ठिकाणी संबंधित शिक्षकांना किंवा मुख्याध्यापकांना भेटून ते सर्टिफिकेट मिळवून घ्या. किंबहुना पुणे विद्यापीठ असेल, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असेल किंवा इतर जे काही विद्यापीठ आहे तर त्या ठिकाणी समक्ष जाऊन त्या ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेशन जे विभाग असतो तर त्या ठिकाणी जाऊन एक अर्ज करावा लागत असतो, काहीतरी फी भरावी लागत असते आणि नंतर ते डिग्री सर्टिफिकेट मिळतं. अशा पद्धतीने डिग्री सर्टिफिकेट काढून ठेवा. तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट असाल, पोस्ट ग्रॅज्युएशनचं सुद्धा जर सर्टिफिकेट आपल्याकडे नसेल तर ते सुद्धा आपण संबंधित विद्यापीठात जाऊन त्या ठिकाणी ते काढून घेणं फार फार गरजेचं आहे. कारण मित्रांनो, तुम्ही स्पर्धा परीक्षा पण एका बाजूला करता आणि डॉक्युमेंटमध्ये सुद्धा जर तुम्ही मागे असाल, डॉक्युमेंट जर कंप्लीट नसतील तर निश्चितपणे तुम्हाला अडचण येणार आहे. त्यामुळे हे डॉक्युमेंट तयार ठेवा. हे झालं एज्युकेशनल बॅकग्राऊंडबाबत. एज्युकेशनल बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला मी जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत तर ते आजच तयार करून घ्या. बऱ्याच वेळा लोकांना 3ऱ्या वर्षाचं गुणपत्रक जरी तुम्हाला परीक्षेसाठी ग्राह्य धरलं असेल, परंतु जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येतं त्यावेळेस मात्र तुम्हाला डिग्री सर्टिफिकेटशिवाय पर्याय नाही. तुमचं गुणपत्रक त्या ठिकाणी कन्सिडर केलं जात नाही. तुम्हाला ते दाखल कधी ना कधी करावंच लागतं. त्यामुळे ते आजच काढून घ्या. नंतर महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, आपला जो प्रवर्ग आहे, म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या महिला आरक्षणामधून त्या ठिकाणी फॉर्म भरत असतात. बऱ्याच वेळेला महिला भगिनी ज्या आहेत त्यांच्या संबंधी खूप लोक अडचणी विचारतात की सर सासरचं का माहेरचं, म्हणजे वडिलांच्या नावाने की पतीच्या नावाने. तर माझं त्याच्यावर एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे तुमच्या लग्नाला जर 2, 4, 5 वर्ष जास्त झालेले असतील तर निश्चितपणे पतीच्या नावाकडील सर्व डॉक्युमेंट तयार करून घ्या. जरी वडिलांच्या नावाकडचे डॉक्युमेंट्स असतील तरी तुम्ही 100 रुपयाच्या स्टॅम्पवर त्या ठिकाणी एकाच नावाची दोन्ही व्यक्ती असल्याबाबतचा एक प्रतिज्ञा लेखसुद्धा करू शकतात. किंबहुना राजपत्रामध्ये सुद्धा ते पब्लिश करून ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला फायदेशीर ठरू शकतं. बऱ्याचशा महिला भगिनी ज्या आहेत त्या महिला आरक्षणाचा फायदा घेत असतात. ज्या अनमॅरिड भगिनी आहेत तर त्यांनी निश्चितपणे वडिलांच्या नावाने त्या ठिकाणी काढणं गरजेचं आहे. परंतु ज्या मॅरिड महिला आहेत, महिला भगिनी आहेत तर त्यांनी त्या ठिकाणी पतीच्या नावे महिला आरक्षण असेल त्याच्यासाठी पती यांची जात जी आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर पती उत्पन्नाचा दाखला किंवा पतीचं उत्पन्नाचा स्रोत त्या ठिकाणी दाखवून आपल्याला महिला आरक्षण काढायचं असतं. त्यालासुद्धा महिला आरक्षण काढण्यासाठी 3 वर्षाचे गेल्या 3 वर्षाचे त्या ठिकाणी उत्पन्नाचे दाखले तुम्हाला लागतात आणि त्या पद्धतीने ते काढायचं असतं. बऱ्याच लोकांना प्रवर्ग जो असतो तर प्रवर्गाच्या अनुषंगाने आता OBC असेल, कोणी SC असेल, कोणी ST असेल, तर बऱ्याच लोकांना अडचण येत असते की त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसतं. जर मित्रांनो तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला निश्चितपणे त्या प्रवर्गाचा फायदा घेता येणार नाही, हे लक्षात घ्या. सोबतच ज्या ज्या कास्टला व्हॅलिडिटी गरजेची आहे तर ती व्हॅलिडिटीसुद्धा तुम्हाला कंपल्सरी आहे की काढून घेणं आवश्यक आहे. कारण मित्रांनो, तुम्ही समजा उद्या तलाठी म्हणून नियुक्त झालात किंवा समजा तुम्ही उद्या एखाद्या MPSC परीक्षेमधून PSI STI पैकी काहीतरी सिलेक्ट झालात, तुम्ही रुजू झालात, तर नोकरीच्या त्या ठिकाणी मित्रांनो 2 वर्षापर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला व्हॅलिडिटी जमा करायची असते आणि 2 वर्षापर्यंत जर त्या ठिकाणी तुम्ही डिपार्टमेंटल व्हेरिफिकेशन ऑफ कास्ट केलं नाही, म्हणजे व्हॅलिडिटी केलं नाही, तर त्या ठिकाणी तुमची नोकरी जाऊ सुद्धा शकते. त्यामुळे आपल्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे. जे शासकीय कर्मचारी म्हणून शासनामध्ये रुजू होतात तर त्यांनी जर त्या प्रवर्गातून त्यांची निवड झालेली असेल तर त्यांना कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे आणि प्रवर्गाचं व्हॅलिडेशन म्हणजे व्हॅलिडिटीसुद्धा कंपल्सरी आहे. त्यामुळे ते आपण आज रोजी काढून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच लोकांची अडचण अशी होते की त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटवर एक नाव असतं आणि व्हॅलिडिटीवर नावामध्ये बदल होतो. तर अशा वेळीसुद्धा मित्रांनो तुम्हाला व्हॅलिडिटी काढून घेणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला होतं असं की
बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं कास्ट सर्टिफिकेट जे त्यांनी व्हॅलिडिटीसाठी जोडलेलं असतं तर ते त्यांच्याकडून हरवलेलं असतं. कधीतरी काही अडचण येत असते, सापडत नाही. असे प्रश्नसुद्धा बरेचसे विद्यार्थी विचारतात की सर, जे व्हॅलिडिटीसाठी मी कास्ट सर्टिफिकेट जोडलं होतं आज रोजी ते माझ्याकडे नाही, त्याला काय पर्याय? तर यालासुद्धा एक पर्याय आहे मित्रांनो की व्हॅलिडिटी तुमच्याकडे जर असेल तर त्याचा अर्थ असा की तुमचं कास्ट सर्टिफिकेट निघालेलं आहे. त्यामुळे व्हॅलिडिटी हा अतिशय महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. यदाकदाचित जर तुमचं कास्ट सर्टिफिकेट जुनं हरवलेलं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कास्ट सर्टिफिकेट हे नवीन काढून घेणं अपेक्षित आहे. नवीन काढलेलं सुद्धा त्या ठिकाणी कन्सिडरेबल आहे. परंतु यदाकदाचित जर त्यांनी व्हॅलिडिटी समितीने समजा व्हॅलिडिटी निघाली तर त्यावेळेस अडचण येत नाही, परंतु व्हॅलिडिटी समितीला त्या ठिकाणी जर आवश्यक असेल जुनं कास्ट सर्टिफिकेट दाखवणं तर त्या ठिकाणी ते अनिवार्य होऊन जातं. त्यामुळे मित्रांनो, आपले डॉक्युमेंट जर काढलेले असतील तर ते त्या ठिकाणी जपून सुद्धा ठेवा. हे झालं प्रवर्गाविषयी. ओपन कॅटेगरीमध्ये जे लोक आहेत त्यांना EWS त्या ठिकाणी मिळत असतं. इकॉनॉमिकल वीकर सेक्शन म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग आहे, ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे अशा लोकांना, आणि ओपन कॅटेगरी ब्राह्मण असतील, जैन, मारवाडी, पूर्वी मराठा समाजाला सुद्धा EWS त्या ठिकाणी मिळत होतं. तर या लोकांना त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला कंपल्सरी आहे. EWSला मात्र कोणत्याही प्रकारचं नॉन क्रिमिलियर लागत नाही. जसं OBC सर्टिफिकेट काढल्यानंतर आपल्याला नॉन क्रिमिलियर जमा करावं लागत असतं, आणि हे नॉन क्रिमिलियर दरवर्षी क्रिमिलेयर म्हणजे नॉन क्रिमिलियर म्हणजे जो काही उन्नत गट आहे तर त्याच्यामध्ये मी बसत नाही, म्हणजे त्याला नॉन क्रिमिलियर म्हटलं जातं. बऱ्याच वेळेला नॉन क्रिमिलियरचा उच्चार नॉन क्रिमिनल सुद्धा लोक करत असतात, तर त्याचा ॲक्च्युअल उच्चार हा नॉन क्रिमिलेयर आहे. त्यामुळे जर त्या ठिकाणी तुम्ही MPSC UPSC करणारे स्टुडंट असाल तर दरवर्षी ते नॉन क्रिमिलियर सुद्धा रिन्यू करून घेत चला मित्रांनो. त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या वडिलांचा गेल्या 3 वर्षाचा उत्पन्नाचा दाखला लागतो, कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी लागतं, आणि बाकी डॉक्युमेंटसुद्धा कंपल्सरी लागत असतात. हे झालं नॉन क्रिमिलियर बाबत. बऱ्याच वेळेला त्या दोन्ही कास्टमध्ये वेगळं नाव नॉन क्रिमिलियरमध्ये वेगळं नाव, अशा पद्धतीने त्या ठिकाणी बराचसा बदल सुद्धा आपल्याला बघायला मिळत असतो. अशा वेळी एक तर तुम्ही ते नव्याने काढून घेणं अपेक्षित आहे, किंवा यदाकदाचित जर संबंधित विभागाने ॲफिडेव्हिट मान्य केलं तर 100 रुपयाच्या स्टॅम्पवर ते ॲफिडेव्हिट करू शकतात की नजर चुकीने त्या ठिकाणी नावात बदल झाला आहे. परंतु माझं बेस्ट सजेशन राहील की त्या ठिकाणी तुम्ही नव्याने नॉन क्रिमिलियर काढून घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर मित्रांनो, डोमिसाईल आहे आणि नॅशनॅलिटी आहे. डोमिसाईल म्हणजे काय, तर ते गेल्या 15 वर्षापासून किंवा 15 वर्षाच्या आधीपासून तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असल्याबाबतचा तो पुरावा आहे. डोमिसाईलमध्येच बऱ्याच वेळेला नॅशनॅलिटीसुद्धा समाविष्ट होऊन ते मिळत असतं, आणि बऱ्याच वेळेला डोमिसाईल काढल्यानंतर त्या ठिकाणी नॅशनॅलिटीसुद्धा मिळत असते. आता एज, डोमिसाईल आणि नॅशनॅलिटी हे एकत्रितपणे मिळत असतं. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सर, एज, डोमिसाईल आणि नॅशनॅलिटीला व्हॅलिडिटी असते का? तर अजिबात नाही. एकदा तुम्ही काढलं तर ते फॉर एव्हर डोमिसाईल तुम्ही वापरू शकता. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे की डोमिसाईलला किंवा नॅशनॅलिटीला त्या ठिकाणी एक्सपायरी किंवा व्हॅलिडिटी असते का, तर नसते. ज्या पद्धतीने नॉन क्रिमिलियर दरवर्षी कंपल्सरी आपल्याला रिन्यू करायचं असतं, त्या पद्धतीने डोमिसाईल किंवा नॅशनॅलिटी रिन्यू करायची गरज नाही. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, ते तर आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी दरवर्षी आपण ते काढून घेणं गरजेचं आहे. आपले वडील जर त्या ठिकाणी IT रिटर्न भरणारे असतील तर त्या ठिकाणी IT रिटर्न भरलेला 16 नंबरचा फॉर्म द्यावा लागत असतो, पगारपत्रक त्या ठिकाणी द्यावं लागत असतं. असे डॉक्युमेंट्स आहेत जे आपण कंपल्सरी काढून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर हे झालं मित्रांनो तुमच्या प्रवर्गाविषयी, डॉक्युमेंट्सविषयी. त्यानंतर तुमच्याकडे मित्रांनो रेशन कार्ड, इलेक्शन कार्ड, आधार कार्ड हे झाले रहिवासी पुरावे, हे सुद्धा असणं गरजेचं आहे. काही लोकांच्या आधार कार्डमध्येच दुरुस्ती आहे तर ते तात्काळ करून घेणं गरजेचं आहे. हे यासाठी सांगतोय की
जर आपण स्पर्धात्मक परीक्षा करणारे विद्यार्थी आहोत तर आपले डॉक्युमेंट अपडेट असणं गरजेचं आहे. मी तर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना जे माझ्याकडे येतात आणि सर आज शेवटची मुदत आहे, मला आजच्या आज डोमिसाईल पाहिजे, मला आजच्या आज नॉन क्रिमिलेअर पाहिजे, तर त्या विद्यार्थ्यांना मी सांगतो की तुम्ही एवढे दिवस काही झोपा काढत होते का? कारण विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहात तर तुम्ही जागरूक राहणं फार फार महत्त्वाचं आहे. जागरूक इन द सेन्स सगळे डॉक्युमेंट तुमचे रेडी असणं गरजेचं आहे. नाही तर बऱ्याच वेळेला आपल्या डॉक्युमेंटमध्ये जर काही त्रुटी असेल, दुरुस्ती असेल, तर अभ्यास करताना सारखं ते आपल्या डोक्यात येत असतं, घुमत असतं की माझं सिलेक्शन झाल्यावर काही अडचण तर येणार नाही वगैरे, त्याचा परिणाम अभ्यासावर होतो. बऱ्याच वेळेला आपलं डॉक्युमेंट जर अडकलेलं असेल, कुठं मिळालेलं नसेल डॉक्युमेंट, तर ते सुद्धा आपल्या डोक्यात चक्र चालू असतात. आणि त्यामुळे मी वारंवार सांगतो की तुम्ही आधीच काढून ठेवा. महिना 2 महिना आधी जरी डॉक्युमेंट काढून ठेवलं तरी काही अडचण येत नाही. ऐनवेळी जागा होणं स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यासाठी अतिशय चुकीचं आहे. हे झालं रहिवासी पुराव्यांविषयी. त्यानंतर मात्र महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अदर करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्या तुमच्या आहेत, मग त्या ठिकाणी तुम्ही 10वी 12वीमध्ये काही परीक्षांमध्ये भाग घेतला असेल, सामान्य ज्ञान परीक्षा असतात, चित्रकला स्पर्धा असतात, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा. कॉलेज लेवलला आल्यानंतर त्या ठिकाणी NSS असेल, NCC असेल, स्काउट गाईडमध्ये सुद्धा पूर्वी भाग घेतलेला असेल, MCC महाराष्ट्र कॅडेट कोर्स जे आहे तर त्याच्यामध्ये भाग घेतलेला असेल. म्हणजे अशा अदर करिक्युलर ॲक्टिव्हिटीज असतील. त्याच्यानंतर यूथ फेस्टिवलमध्ये भाग घेतलेला असेल किंवा बऱ्याच वेळेला रिपब्लिकन डे परेड्स वगैरेमध्ये बरेच लोक भाग घेतलेला असतो. तर हे डॉक्युमेंटसुद्धा, प्रमाणपत्रसुद्धा तुम्ही काढून घेणं गरजेचं आहे. आता नुकत्याच पोलीस पाटील पदाच्या आम्ही मुलाखती घेतल्या होत्या. बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं, सर माझ्याकडे स्काउट होतं, गाईड होतं, NSS होतं, परंतु ते डॉक्युमेंटच सापडत नाही. तर हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे हे डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी ठेवणं गरजेचं आहे. अदर करिक्युलर ॲक्टिव्हिटीज जशा मित्रांनो, तुम्ही बऱ्याच वेळेला काही विद्यार्थी मित्र जे असतात तर ते इतर कोर्सेस केलेले असतात, संगणकाचे कोर्स केले असतात. MSCIT सुद्धा महाराष्ट्र शासनामध्ये नोकरीसाठी किंवा महाराष्ट्र शासनाच्या नोकरीत जे समाविष्ट होऊ इच्छितात तर त्यांच्यासाठी MSCIT कंपल्सरी आहे. MSCIT सुद्धा तुम्हाला नोकरी लागल्यानंतर ते सादर करणं कंपल्सरी आहे किंवा नोकरीच्या आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये हे सुद्धा महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. त्यामुळे ते सुद्धा आजच करून ठेवा MSCIT. त्यानंतर टायपिंग असेल किंवा संगणकाचा इतर कोणता लँग्वेजचा कोर्स असेल, सॉफ्टवेअर कोर्स असेल, तर या गोष्टीसुद्धा तुम्ही रेडी तयार करून ठेवणं गरजेचं आहे. हे कंप्लीट डॉक्युमेंट तुम्ही 2-2 सेटमध्ये झेरॉक्स काढून ठेवा आणि एका फाईलमध्ये ओरिजिनल आणि दुसरी फाईल किंवा त्याच ओरिजिनलच्या खाली ते 2 झेरॉक्स सेट अटेस्टेड करून त्या ठिकाणी ठेवणं कंपल्सरी आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत त्याविषयी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बऱ्याच लोकांना प्रश्न पडलेला असतो की माझ्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे, माझ्या नावात बदल आहे. महिला भगिनींना त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला असं होतं की वडिलांच्या नावाकडचे अर्धे डॉक्युमेंट पतीच्या नावाकडचे. म्हणजे अशा वेळी कन्फ्युजन होतं. तर अजिबात कन्फ्युजन न करता त्या ठिकाणी एक तर फेर डॉक्युमेंट काढून घेणं गरजेचं आहे, त्याच्यात दुरुस्ती करून घेणं गरजेचं आहे किंवा राजपत्राद्वारे करून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी प्रतिज्ञा लेख ॲफिडेव्हिट जे असतं तर ते सुद्धा ॲक्सेप्टेबल असतं, तर ते सुद्धा चांगला पर्याय आहे. 100 रुपयाच्या स्टॅम्पवर सेतूमधून त्या ठिकाणी आपण ते ॲफिडेव्हिट केलं तर ते सुद्धा उपयुक्त ठरत असतं. म्हणजे अशा पद्धतीने बऱ्यापैकी मित्रांनो, तुमच्या ज्या काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनविषयी तक्रारी, शंका, कुशंका होत्या, मी त्या सॉल्व करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जास्तीत जास्त जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आवश्यक आहे तर ते सर्व डॉक्युमेंट मी कव्हर केलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की माजी सैनिक असेल, खेळाडू असतील, क्रीडाचे काही प्रमाणपत्र असतील, तर हे सुद्धा जर तुम्ही तालुका स्तर, जिल्हा स्तर, विभाग स्तर, राज्यस्तर खेळाडू असाल तर ते डॉक्युमेंटसुद्धा असतील तर तात्काळ ते व्यवस्थित ठेवा, नसतील तर ते काढून घ्या. मित्रांनो, तुम्हाला डिटेल अशी माहिती दिलेली आहे. व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंट करा. शंका कुशंकासुद्धा कमेंटमध्ये विचारा. सगळ्यांना शुभेच्छा देतो. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद.